मीरा अशी का धावत येते? काय ग मीरा, काय झालं? चला निघूया, मला नाही थांबायचं इथे. निघूया? काय झालं काय पण? प्लीज प्लीज चला तुम्ही, मला माझ्या घरी जायचंय. मीरा आहे, घर आलं तरी रडणं संपत नाही तुझं. हं? नाही, तुझी मनस्थिती मी समजू शकतो, पण असं नेमकं काय घडलं? माझा निर्णय झालाय. मी आदित्यकडे नाही जाऊ शकत आणि नाही जाणार. काय काय सांगतेस काय तू? पण मग सॉरी, म्हणजे मी तुला असं म्हटलं होतं की तुझा निर्णय घ्यायला तू मुक्त आहेस, तो निर्णय घेऊ शकतेस. त्यानंतर असे प्रश्न विचारणं हे चुकीचं आहे. सॉरी, नाही विचारणं. थँक्यू. मला माहित होतं तुम्ही समजून घ्या मला. हा, पण एक गोष्ट आहे की तुझा निर्णय तुला हवा तेव्हा तू बदलू शकते. काही प्रॉब्लेम नाही, मी तुझ्यावर कुठलंही बंधन टाकणार नाही. माझ्यावर कुठलंही बंधन नाहीये हे माहितीये, म्हणूनच मी हा निर्णय घेतला. तुझी मनस्थिती समजू शकतो मी, मलाही त्रास होणारच. आपण एक काम करूया, आपण थोडा वेळ इथेच थांबूया का? आपण एक छान राऊंड मारून या बाहेर कुठे? आता प्लीज तुम्ही दया नका दाखवू माझ्यावर प्लीज. दया? काय बोलतोस तू मीरा? ते वाटलं ते बोललो. काय बोलला? कुठे काय बोलला? ज्यावेळी जे बोलायला हवं होतं ते तुम्ही बोललातच नाही. मी किती वेळा विचारलं तुम्हाला, तुम्ही हे सगळं माझ्यासाठी का करताय, कशाला? एखादं वेगळं उत्तर दिलं असतं तर चाललं असतं. कसं देऊ शकलो असतो, कारण मला सतत असं वाटत होतं की तू माझ्याबरोबर कधीच सुखी राहू शकणार नाहीस, आनंदात राहू शकणार नाहीस. खोटं बोलायचं ना, खोटं का होईना, जरा एखादं म्हणजे खरंच मनातलं. आपलं ठरलंय ना की फक्त कर्तव्य पार पाडायचं, मग करूया आपण. नाही, मी खरंच माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन, नका काळजी करू. प्रयत्न करतेच आहे सगळं, मी प्रयत्नात कमी पडलोय. साधा तुला समजूनही कधी घेऊ शकलो नाही. निघूया आपण. दुर्वा वाट बघत असेल. मी जाते आणि बॅग भरते, मग दुर्वाला घेऊन आपण आपल्या घरी जाऊया. आपल्या घरी? परत एकदा म्हण ना. आपल्या घरी. दुर्वा वाट बघून रडायला लागेल. तिला आता सवय नाही राहिली एकट्या राहायची. निघूया. काय चाललं काय कळतच नाही. मधुराला जाऊन सुद्धा बराच वेळ झाला. हो ना, आधीच तिचं तिच्या रागावर नियंत्रण नाहीये. मागच्या वेळेसारखं नाही केलं म्हणजे मिळवली. काही करणार नाहीये ती.
नुसती भीती घालायची असते तिला आपल्याला. तू गप्पच बस. तूच उर्मटपणे बोलला असशील तिच्याशी म्हणून तिचं डोकं फिरलं. तुला माहिती ना ती कशी आहे ती. काय रे देवा देवा, तिला दुर्बुद्धी सुचू नको देऊ म्हणजे झालं. सांभाळून घे. ते देवाशिष आणि मीरा यांचाही पत्ता नाहीये. जा आणि शोध ना त्यांना. हो, फोन कर आणि कळव आम्हाला. उभा काय शुंभासारखा जा. नाही मी हे आले अगं बाई, आले आले. बसा बसा प्लीज बसा मी- बसा मामा अहो, बसा तुम्ही- बसा. काय ग बाई. अहो, तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. तुम्ही दोघच. ती दोघं कुठे आहे, आदित्य आणि मधुरा? पण मधुरा कुठे आहे? मधुरा तुम्हाला भेटली ना? हो भेटली आम्हाला. मग कुठे ती? म्हणजे अगदी स्पष्टच सांगतो, ती घरातनं भांडून निघाली. ती म्हणाली की मीरा, आदित्य आणि तुम्ही तिला कुठेतरी भेटणार आहात म्हणे. हो. आणि मीरा निर्णय सांगणार होती. आणि मीराने तिचा निर्णय घेतलेला आहे. ती संपूर्ण आयुष्य माझ्या बरोबर काढणार आहे. काय? आदित्यला जे सांगायचं होतं ते सांगितलंय मी. मला माझा संसार आहे आणि मी सुखी आहे यांच्यासोबत. खर तर आदित्यचं आणि हिचं कळलं मला, मी अस्वस्थ झालो होतो. मला वाटत होतं की मीरा माझ्या बरोबर कधीच खुश राहू शकत नाही, आणि म्हणून मी त्या दोघांना एकत्र आणण्याचा घाट घातला. मीराला मी स्पष्ट सांगितलं की तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य आहे. तुला ज्या कोणाला स्वीकारायचं असेल तू स्वीकारू शकतेस. पण मीराने मला स्वीकारलं. म्हणजे तुम्ही त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला? तुम्ही खरंच म्हणजे मला असा जावई मिळाला हे माझं भाग्यच आहे. खरंय. नाही नाही असं काही म्हणू नका. राजा, तू खूप योग्य निर्णय घेतलास. जे आहे ते स्वीकारून आपल्या बायकोला असा प्रश्न विचारणं ही काय साधी गोष्ट नाही. मग हे तुम्ही कसं केलं? कर्तव्य. आदित्य दादा कुठे आहे? म्हणजे तो येईलच. आणि मधुरा ग, मधुरा कुठे आहे? मी आले, दुर्वाला भेटून येते. तुम्ही काळजी करू नका, रिलॅक्स. मी पण आलो. कुठलेही संकट येऊ दे, मीरा त्यातून बाहेर पडतेच. हो, आणि मधुरा नवीन संकट उभं करते. पण हे छान झालं दादा, हे खूप छान झालं. देव पावला ग बाई. आलेच मी. दुर्वा, मीरा कुठे गेली होतीस तू? सॉरी बाळा, जरा उशीर झाला. वा, किती छान चित्र काढलंयस. पण काय काय? अगं मी आणि बाबा USA ला चाललोय ना, म्हणून आमच्या दोघांचं ड्रॉइंग काढलंय. खूप छान आहे. मला पण शिकवशील? तुला कसं शिकवणार, तू तर इथेच आहेस ना. मग नाही पण आता शिकू शकशील तू. म्हणजे मीरा पण येणार आहे आपल्यासोबत? मीरा नाही येणार आहे, पण आपलंच रद्द झालंय. का? का म्हणजे नाही जाणार होत आपण आता. ही नाही ना आपल्या बरोबर, मग तिकडे जाऊन मजा कशी येणार आपल्याला?
हा ना मला वाटलं तुमचं काम आहे म्हणूनच जायचंय, पण आता आपण पुढच्या वेळेला जाऊ तेव्हा मीरा आपल्या सोबत येणार असंच ना? येस. ये म्हणून मला खूप आवडतस तू. आता आपण तिघं जेव्हा जाऊ ना तेव्हा खूप धमाल करायची. येस, खूप धमाल करूया आपण. बरं, मग आता या चित्राचं काय करायचं? तेच ना, तुम्हाला माहितीये का मीरा आपल्याला बाय करते असं पण ड्रॉइंग काढलं होतं मी. मग आता अरे बापरे, मग आता काय करायचं? थांब थांब जर काहीतरी करूया गडबड. थांब, आपण ह्या दोघांना झाकून टाकूया. हे असं करूया म्हणजे आपण तिघही बाय करतोय सगळ्यांना. याहू, मज्जा आहे ना मीरा? हो, मला जरा आवरायचंय. तुम्ही हा चला. मीरा, एरवी तू सगळं विचारतेस पण आज चक्क सांगितलंस. काय सांगितलं? नाही का असं हात करून बाहेर जायला सांगितलंस? असं कसं? काही झालंय का? नाही नाही, कुठे काय झालंय? काय झालं नाही. आता नेहमी मी तिला सांगतो ना मीरा, तसं आज तिने मला सांगितलं. हो जावा. त्यात काय एवढं, जाऊया आपण बाहेर जाऊन सगळ्यांचं चित्र काढूया. चल 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 चल, घे घे सगळं. चल चल चल, हे घे घे घे. चल आलो. आदित्य, प्लीज असं रडू नकोस. मी नाही बघू शकत रे तुला असं. तू का आलीयस इथे? जा इथून. तुला असं एकटं सोडून मी कसं जाणार? हे बघ, मला कुणाचीही गरज नाहीये. प्लीज जा इथून. आदित्य, मी तुझा राग समजू शकते, पण मीराताईचा राग तू माझ्यावर का काढतोयस? मी आहे ना तुझ्या बरोबर. हे बघ, एक मैत्रीण म्हणून मी नाही राहू एक शकत का? सेकंड. मैत्रीण म्हणून राहिली असतीस तर ही वेळ आली नसती. सगळं तुझ्यामुळे झालंय. हो, सगळं माझ्यामुळे झालंय. मी एक्सेप्ट करते, पण त्याला जे करायचं होतं ना, ती व्यक्ती ते करून निघून गेलीये. आता आपण दोघेच उरलो. आणि मीराताईला नाहीये तुझ्या प्रेमाची व्हॅल्यू, तर याच्यासाठी तू मलाच जबाबदार धरणार आहेस का? आदित्य, जरा विचार कर एकदा. ह्या क्षणाला कोण आहे रे तुझ्या बाजूला असं उभं? मीच ना. मी नाही. तुला माझ्याबद्दल काहीही वाटलं ना, तरी मी तुला असं एकटं सोडून कुठेच जाणार नाही. रवा रवा हरवा करते मी शिरा. काय काय करतेस तू? अरे, जावई बापांसाठी शिरा करते. एवढी चांगली गोष्ट घडली घरामध्ये, जरा तोंड गोड करून पाठवते जावयाला. अच्छा, जावयाचं तोंड गोड करतेस की स्वतःच? अरे, त्यांचा आनंद तो माझा आनंद नाही का? माझं तोंड आपोआपच गोड होणार आहे. साखरेचं खाणार, त्याला देवाशीष देणार. काय? नाही रे, अशीच म्हण. नाही, बरोबर आहे. तुला तर छानच वाटणार. मधुराताईचा मार्ग मोकळा झाला ना.
कुणाचा मार्ग मोकळा झाला कुणाचा नाही झाला मला काही पडलेलं नाही. मला माझ्या लेकीला सुखानं तिच्या घरी पाठवायचंय. तुझी लेक काय यात प्रेम खूपच उतू चाललंय तुझं. नाही जाणार का? हा? मीरेने किती छान निर्णय घेतलाय, अगदी माझ्या मनासारखा. म्हणजे मला वाटतच होतं मीरेने देवाशिषकडे जावं आणि तसंच झालं. कोणाचं काय तर तुझं काय. माझं बरोबर चाललंय. ते बरोबरच आहे, तुझं काही चुकलं नाहीये. मीराताई जाते तर तू आता शिरा करतेस. आदित्यदा आणि मधुराताईचं लग्न ठरलं तर पुरणपोळ्याच खाऊ घालशील तू आम्हाला. नाही ना रे, पुरणपोळ्या करायची वेळच येणार नाही माझ्यावर. असंही तुला कुठे बनवता येतात. गप्पा बस, चोमडेपणा करू नकोस. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आदित्य मधुराशी कधीच लग्न करणार नाही आणि हे तुलाही माहितीये. तू काय एवढी खुश होतेस? तुला नाही कळणार रे बाबा. बघ, मीरा गेली तिच्या घरी. आदित्य मधुराशी कधीच लग्न करणार नाही म्हणजे आदित्य त्याच्या घरी कधी ना कधीतरी जाणार. नाही का? म्हणजे सगळं सुरळीत होणार. मधुराताई, तुमच्या हातात काही नाही. जीजू, अरे जेवण तयार आहे खाली. जाऊया ना, थांब ना जरा. का काय झालं? नाही, तुझ्याशी बोलायचं रे. माझ्याशी म्हणजे काय? ते काय नाही, तू मला एवढी मदत केलीस त्या सगळ्या प्रकारामध्ये, त्याबद्दल थँक्स. खाली ही सगळे जेवणासाठी वाट बघतात. मला मीराताईने इथे पाठवलं. रुसलायस माझ्यावर? नाहीतर मी का रुसेल? तुला असं वाटलं असेल ना की मी मीराला आणि आदित्यला जवळ आणायच्या ऐवजी हे काय करतोय. खरं सांगतो, विश्वास ठेव, हे सगळं मी मीराला आणि आदित्यला जवळ आणण्यासाठीच करत होतो. खरं सांगू, मीराचा निर्णय तुझ्यासाठी जेवढा शॉकिंग होता ना, तेवढाच माझ्यासाठी सुद्धा होता. मला अजिबात वाटलं नव्हतं की ती असा काहीतरी निर्णय घेईल, पण हा निर्णय तिचा स्वतःचा आहे. तिने स्वच्छ विवेक बुद्धी जागृत ठेवून स्वतःहून घेतलेला आहे, कुठल्याही दडपणाखाली नाही. सॉरी. अरे जीजू प्लीज, तुम्ही सॉरी म्हणू नका. मला चांगलंच माहिती आहे की या सगळ्यात तुमची काहीच चूक नाहीये. तुमच्या लहानपणापासून मीराताई सोबत असून सुद्धा तुला ओळखू शकलो नाही, याचं दुःख आहे मला. म्हणजे तू मीरावर नाराज आहेस? असं काही नाहीये, पण कधी ओळखूच शकलो नाही मीराताई किती मोठी आहे ते. प्रेम आणि कर्तव्य हे निवडण्याची संधी जर कोणालाही दिली असती ना, तर स्वतःच्या स्वार्थापोटी कोणीही प्रेमच निवडलं असतो. पण मीराताईने कर्तव्य निवडलं दोन्ही वेळा, मधुराताईसाठी आणि आता तुमच्यासाठी. खरंय, मला ही मीरा कळलीच नाही रे. ती मनापासून सगळं करत राहिली आणि मी मात्र तिला ढोंगी समजत राहिलो, संशय घेत राहिलो तिच्यावरती. पण ती मात्र प्रामाणिकपणे वागत राहिली. आपल्या कृतीतून सिद्ध केलं ती